नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपला ट्रॅक्टरचा जो रोटावेटर आहे, हा रोटावेटर आपल्याला कसा निवडायचा आहे किंवा किती फुटी निवडायचा आहे, आपला ट्रॅक्टर किती एच पी आहे, एच पी असल्यानंतरसुद्धा आपल्या ट्रॅक्टरचा जो आउटपुट एच पी आहे तो किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी टेक्निकली माहिती सांगणार आहे. तर जे शेतकरी आपल्या ग्रीनगोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील आणि इम्प्लिमेंट्सविषयी माहिती पाहिजे असेल, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, आता इथं मी एकटाच असल्यानं तुम्हाला चालवून दाखवू शकत नाही, पण इथं मी रस्ता करण्यासाठी हा रोटावेटर आणला होता. तर इथं तुम्ही पाहू शकताय की गिन्नीचं बेटेड आहेत, म्हणजे आपण लाईन केलेली आहे, म्हणजे थोडक्यात एक चारीच केलेली आहे आणि त्या चारीत आपण गिन्नी लावलेली आहे. पण रस्ता जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण प्लेन हा रस्ता झाला आहे. आणि दुसरीकडं मी शक्तिमानचा रोटावेटर वापरला होता. फरक फक्त एवढंच आहे की इथं आपल्याकडं हा ॲग्रो किंगचा रोटावेटर आहे आणि पलीकडं जिथं आपण वापरले तिथं तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की पूर्ण प्लेन रस्ता झालेला नाही आहे, कारण तिथं आपल्याकडं ट्रॅक्टर हा कमी एच पीचा होता आणि रोटावेटरसुद्धा हा शक्तिमानचा होता. विशेष म्हणजे ॲग्रो किंगचा ज्यावेळेस रोटावेटर मी वापरला किंवा चालवला, तर ॲग्रो किंगमध्ये सुद्धा खूप कमी व्हायब्रेशन आहे, म्हणजे व्हायब्रेशनच होत नाही. त्यानंतर रोटा खाली टेकवल्यानंतर ज्यावेळेस रोटा फिरतो, माती उकरतो, त्यावेळेसुद्धा ट्रॅक्टरला असं काही फारसा प्रेशर पडत नाही आणि माती खूप चांगली काढतो. आता नवीन असेल त्यामुळे विषय सोडा, परंतु एक अनुभव जो आहे किंवा जे जाणवतं ते मी तुम्हाला सांगत आहे. कारण मी ग्रीन सिस्टीमचा पण रोटावेटर वापरलेला आहे, शक्तिमानचा पण वापरलेला आहे, फील्ड किंगचा पण वापरलेला आहे. पण जो मोमेंटम किंवा ज्याला आपण जो म्हणतो, जे व्हायब्रेशन इतर रोटावेटरला जाणवलं, ते मला या ॲग्रो किंगच्या रोटावेटरला जाणवलं नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की आपल्या ट्रॅक्टरसाठी कोणता रोटावेटर पाहिजे, त्यासोबत ॲग्रो किंगमध्ये काय वेगळं आहे किंवा काय मला जाणवलं, हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर नवीन चालक असाल, नवीन मालक असाल, तुम्हाला जर नवीन सगळी माहिती व्यवस्थित जाणून घ्यायची असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपल्याकडं हा ट्रॅक्टर आहे मॅसी फर्ग्युसन 9500 स्मार्ट सिरीज. हा आहे 58 एच पीचा रेग्युलर पंप म्हणण्यापेक्षा नॉन CRDI इंजिनचा हा ट्रॅक्टर आहे. आणि हा जो रोटावेटर आहे हा ॲग्रो किंगचा रोटावेटर आहे, 5.5 फुटी 36 पाते. तर आता याच्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं झाल्यास की आपल्याला कोणता पॉवरचा रोटावेटर पाहिजे किंवा किती पॉवरचा आहे हे कसं ओळखायचं, तर कोणत्याही रोटावेटरला ही एक प्लेट इथं येत असते, ज्याच्यामध्ये प्रोडक्ट नेम असेल, मॉडेल असेल, सिरियल नंबर असेल किंवा इयर असेल. तर याच्यामध्ये सरळ सरळ दिलेलं आहे रोटावेटर 5.5 फीट. त्यानंतर PM जे आहे तर 40 HP. तर पॉवर मेंटेन जी लागते किंवा हा रोटावेटर जो आहे, तर जो ट्रॅक्टर PTO HP जो 40 HP सोडतो, त्याला हा सुटेबल आहे. म्हणजे साधारणतः 50 HP ते 52-55 HP नंतर ट्रॅक्टरला चालतो. मिनिमम 50 HP ट्रॅक्टर यायला पाहिजे. याचे ब्लेड पण मी अजून मोजलेले नाही आहेत, पण साधारणतः हा 36 ब्लेडच आहे आणि अंतर याचं 5.5 फुटी आहे. तर हा 5.5 फुटी रोटावेटर आहे. आपल्या ट्रॅक्टरचा जो पॉवर हा मिळतो, जो जनरेट होतो, तर हा जवळजवळ 47 ते 50 HP पर्यंत याचा पॉवर आहे. आय थिंक 50 ते 51 HP पर्यंत आहे, 52 HP. तर या ट्रॅक्टरला आपल्याला 7 फुटीपर्यंत रोटावेटर हा चालतो. तर आता हे कसं ओळखायचं की आपल्या ट्रॅक्टरचा पॉवर किती आहे? तर तुम्ही कोणत्याही वेबसाईटवर जा, तिथं वेबसाईटवर तुम्हाला किंवा जो ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरच्या वेबसाईटवर जा, तिथं तुम्हाला त्याचा HP आणि त्याचा PTO HP किंवा PTO पॉवर हा दिलेला असतो. लक्षात ठेवा, जो HP आहे तो HP वेगळा आणि किलोवॅटमध्ये जो पॉवर येतो तो वेगळा. किलोवॅटमध्ये पॉवर तुम्हाला हा कमी येईल. याचा जो किलोवॅटचा जो पॉवर आहे हा समथिंग 37 किलोवॅट आहे. तर ज्यावेळेस किलोवॅटमध्ये एनर्जी कन्वर्ट होते किंवा किलोवॅटमध्ये ज्यावेळेस आपण मोजलं जातं, तर त्यावेळेस HP हा जास्त राहतो, किलोवॅट हा कमी राहतो. त्यानुसारच तुम्हाला हा ट्रॅक्टर निवडायचा, रोटावेटर निवडायचा आहे. शक्यतो HP नुसारच चालत चला, कारण किलोवॅटमध्ये आपल्याला लवकर अंदाज लागणार नाही. HP कसं आहे की जर साधारणतः 55 ते 60 HP पर्यंत ट्रॅक्टर असेल, तर त्याचा 50 HP ते 55 HP पर्यंत ताकद असते किंवा PTO HP त्याचा असतो. त्यानुसार आपण आपला रोटावेटर निवडू शकतो. आता या रोटावेटरला पाहिजे आहे 45 HP पॉवर. तर हा पॉवर तुम्हाला 45 ते 50 HPच्या ट्रॅक्टरमध्ये मिळतो. 36 पाती 5.5 फुटी रोटावेटर हा तुम्हाला 45 HPच्या ट्रॅक्टरला सुद्धा चालतो. 42 असेल, 45 असेल, 47, 48, 50, 52, 55 या संपूर्ण सिरीजच्या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला हा रोटावेटर चालतो. आता आणखी छोटे छोटे ट्रॅक्टरला कोणता रोटावेटर, तर लक्षात असू द्या,
20 HP असेल, 22 HP असेल, 25, 27, 30 या HP च्या ट्रॅक्टरला साधारणतः 24 ब्लेड ते 30 HP पर्यंतचा ट्रॅक्टर असेल तर फार 30 ब्लेड 34-35 HP असेल छोट्यामध्ये. तर अशा वेळेस तुम्ही 24 ब्लेडचा ते 30 ब्लेडपर्यंतचा रोटावेटर हा तुम्ही वापरू शकता तुमच्या ट्रॅक्टरच्या कॅपॅसिटीनुसार, त्याच्या HP नुसार. त्यानंतर पुढं ज्यावेळेस आपला ट्रॅक्टर मोठा चालतो 40 HP 45 HP, तर 40 ते 45 HP मध्ये 30 ते 36 पाती रोटावेटर आपण चालवू शकतो. आता हा 6 लाईनचा 36 पाती ब्लेड आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला 42 HP च्या ट्रॅक्टरला चालवायचं असेल किंवा 40 HP च्या ट्रॅक्टरला चालवायचं असेल तर इकडचे 3 पाते आणि इकडचे 3 पाते हे ज्यावेळेस तुम्ही काढून ठेवता त्यावेळेस तो 5.5 फुटी प्लस 30 पाते असा पण होतो. ज्यावेळेस तुमचा 4 फुटी 4.5 फुटी रोटावेटर पण असतो त्यावेळेस सुद्धा तुमचा 30 पातेसुद्धा असतो. आता याला 6 लिंक असताना म्हणजे प्रत्येक लिंकला 6 ब्लेड आहेत म्हणून हा 36 पाते झाला आहे. बऱ्याच रोटावेटरला असं असतं की बाजूचे जे 2 लिंक आहेत त्यांना 3-3च पाते बसवलेले असतात, म्हणजे तो 42 मध्ये सुद्धा कन्वर्ट होतो. अशा पद्धतीने आपल्याला करता येतं. आता मार्केटमध्ये आपल्याला एक नवीन मिळतंय 39 पाती 42 पाती. 39 पाती जो आहे तो काही नाही आहे, एका साईडला 6च ठेवलेले आहेत आणि एका साईडला 3 ठेवलेले आहेत एका लिंकला. त्यामुळं त्याच्यावर काही जाऊ नका. तुम्हाला फक्त काय परफेक्ट की आपल्या ट्रॅक्टरचं अंतर किती आहे आणि रोटावेटरची रुंदी किती आहे. जर आपल्या ट्रॅक्टरची रुंदी जी 5.5 फुटी असेल तर कमीत कमी 5.5 फुटी रोटावेटर आपल्याला पाहिजे. जर आपला ट्रॅक्टर 5.5 फुटी असेल तर 5.5 फुटी ते 7 फुटीपर्यंत रोटावेटर आपल्या ट्रॅक्टरला चालतो, पण HP नुसार. त्यामुळं जर तुम्हाला 5.5 फुटी रोटावेटर चालवायचं असेल तर अगदी 42 HP 45 HP 47 HP 48 50 52 इथपर्यंत तुम्ही चालू शकता. ज्यावेळेस तुमचा ट्रॅक्टर 55 HP आणि त्याच्या पुढे जातो त्यावेळेस तुम्ही त्याला 7 फुटी रोटावेटर सुद्धा चालवू शकता आणि अगदी आरामशीर चालतो. फक्त काय की जमीन तुमच्याकडे कशी आहे, जर तुमच्याकडे खूप हार्ड जमीन असेल जिथं तुमचा नांगरसुद्धा लो टॉपच्या वर चालत नाही तर अशा ठिकाणी तुम्ही शक्यतो 7 फुटी रोटावेटर घेण्याऐवजी 6च फुटी घ्या आणि तो चालवा. कारण ट्रॅक्टरला ज्यावेळेस हार्ड जमीन असेल किंवा ओली जमीन असेल तर त्यावेळेस PTOवर खूप जास्त ताण पडतो आणि अशा वेळेस आपला ट्रॅक्टर जनरल होण्यापासून कोणी वाचू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला घेताना आपली जमीन, आपल्या भागाकडे जमीन कशी आहे त्याच्यानुसार, रोटावेटर किती फुटी चालतो त्याच्यानुसार आणि त्या रोटावेटरला HP किती लागतो त्यानुसार आपला ट्रॅक्टर आपला त्या HPचा आहे का हे एक ठरवा किंवा ते पहा आणि त्यानुसारच रोटावेटर घ्या. कोणीतरी 7 फुटी घेतला आहे आणि आपल्याकडं 40 किंवा 45 HP ट्रॅक्टर आहे. 45 HP ट्रॅक्टरला 4x4 जरी असला तरी 7 फुटी रोटावेटर हा घेऊ नका. कारण होतं काय की तुमचं तास जरी 6 इंच जास्त चालत असेल पण तुमच्या ट्रॅक्टरला लोड जो आहे हा 7 इंचापेक्षा जास्त पडतो. परिणामी ट्रॅक्टर कामावर येण्याची लक्षणं जास्त लवकर येतात किंवा ट्रॅक्टरला एवढा त्रास होतो की तो नंतर ओढल्या जात नाही. जर कधी PTOवर जास्त ताण पडला तर PTO पंपसुद्धा म्हणजे हायड्रोलिक पंपसुद्धा तुमचा फेल होऊ शकतो. जर हायड्रोलिक पंप तुमचा फेल झाला तर मात्र तुम्हाला कमीत कमी 40 ते 45 हजार रुपये खर्च येईल, एवढा खर्च असतो. त्यामुळं कधी पण रोटावेटर घेताना तुम्हाला ज्या कंडिशन मी तुम्हाला सांगितल्यात की या HP हा रोटावेटर, एवढ्या ब्लेडचा रोटावेटर किंवा तेवढ्या पॉवरचा रोटावेटर हा घ्यायचा आहे. तर एकंदरीत हा ॲग्रो किंगचा जो रोटावेटर आहे हा मला सुटेबल वाटला. प्राईस पण खूप कमी आहे. म्हणजे जर आपला साधारणतः इतर ब्रँडचे रोटावेटर जर 1,10,000 पर्यंत असतील तर माझ्या मते हा 95,000 पर्यंतच मिळतो. पण विशेष वाटलं काय की वजनाला हलका आहे आणि विशेष म्हणजे व्हायब्रेशन अजिबात नाही. जर माझा 58 HP ट्रॅक्टर जर इथे तुम्हाला अगदी मोकळा चालत असेल तर हा कोणत्याही क्षेत्रामध्ये अगदी आरामशीर चालू शकतो आणि तुमच्या ट्रॅक्टरला काहीही जाणवणार नाही. म्हणजे काय, तर तुम्ही रोटावेटर जर घेताय तर रोटावेटरचं वजन खूप जास्त नको आहे. जर वजन खूप जास्त असेल तर तो फिरताना सुद्धा आपल्या ट्रॅक्टरला त्रास होणार आहे. त्यामुळं वजनाचा सुद्धा विचार आपल्याला तिथं करायचा आहे. वजनाचा, त्यानंतर त्याला रिक्वायर्ड जी पॉवर आहे HP असेल किंवा किलोवॅटमध्ये असेल ती पॉवर, त्याची लांबी, त्याची रुंदी, त्याचे ब्लेड आणि आपल्या ट्रॅक्टरची कॅपॅसिटी, या 5 गोष्टी पाहायच्यात आणि त्यानुसारच रोटावेटर घ्यायचा आहे. मित्रांनो, जर तुम्हाला काही आणखी अडचण येत असेल किंवा आणखी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल जी मिळाली नसेल तर ती कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यावर सुद्धा संपूर्ण माहिती मी तुम्हाला देईल. त्यासोबतच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती कशी वाटली हे मात्र कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण मला माहिती आहे की बऱ्याच लोकांच्या डोक्याच्या वरून हा व्हिडिओ बहुतेक गेलेला असावा, पण तरीसुद्धा जे रुळलेले लोक आहेत त्यांना नक्कीच कळलं असेल. आणि तरीसुद्धा लक्षात घ्या की तुम्हाला सगळं काही समोरच आहे. म्हणजे पॉवर, त्याला रिक्वायर्ड पॉवर किती लागतो किंवा त्याची पॉवर किती आहे हे त्याच्यावर लिहिलेलं असतं. त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या HPचा ट्रॅक्टर असेल तर तुमच्या ट्रॅक्टरसाठी तो सुटेबल आहे. फक्त पाहायचं काय की त्याची बांधणी कशी आहे,
तो चालतो कसा. आणि शक्यतो तुम्हाला जर रोटावेटर घ्यायचा असेल तर अगोदर डेमो पहा आणि मगच रोटावेटर घ्या. असं व्हायला नको की लाख रुपयाचा रोटावेटर आणला आणि दुसऱ्या दिवशी परत मागं द्यायची वेळ आली. असं व्हायला नको, म्हणून शक्यतो डेमो करा आणि मग रोटावेटर घ्या. धन्यवाद.